सगळ्यांचं स्वागत आहे आपलं मिनी ब्लॉग 4मध्ये। तर आज जाणार आहे आपण मंत्रालयमध्ये। तर आलो लोकलसाठी। लोकल फुल भरलेली होती तरी सुद्धा आपण याच्यामध्ये चढलो आणि जातोय कुठं डायरेक्ट आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला। तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं लोकल। तर पोहोचलेलो होतो आपण डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। हेच ते स्टेशन आहे जिथे 26/11चा हल्ला सुद्धा झालेला आहे। आणि बाहेर येताच बघतोय तर काय एअरफोर्सचा इथं शो चालू होता। 3 दिवस इथं वीकेंडला आहे। तर तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता। मरीन लाईनला आहे इथं खूप सारे त्यांनी बनवलं होतं बघा। लव सुद्धा बनवत आहेत हे बघू शकता तुम्ही। इथं पूर्ण लव वगैरे बनवलेलं खूप पब्लिक बघत होती आणि खूप मस्त म्हणजे एवढी पब्लिक पण जमा झालेली त्याच्यासाठी बघायला। तर आपल्याला सुद्धा वेळ होत होता म्हणून लगेच आपण बस स्टॉपला गेलो आणि बस पकडून निघतोय आता मंत्रालयमध्ये। कारण काम होतं एक आपलं त्याच्यासाठीच आपण गेलेलो होतो। तर चला डायरेक्ट आता बसूया आपण बसमध्येच। बसमध्ये बसल्यावरती दुसऱ्या माल्यावरती बसलोय कारण ही डेकर बस होती, डबल डेकर बस होती। तर वरती बसून मस्त असा व्ह्यू बघितला साईडने सुद्धा। आणि ही ओल्ड मुंबई आहे तर त्याच्यामध्ये एकदम बघू शकता किती जुन्या इमारती वगैरे आहेत। खूप मस्त व्ह्यू सुद्धा वाटत होता। आणि लगेच आपण बसमधून उतरलोय कुठे मंत्रालयाला जायला। तर तुम्ही बघू शकता या बसमध्येच आपण होतो बसलेले। मंत्रालयामध्ये जाण्याच्या आधी आपल्याला तिथं ID कार्ड बनवायला लागते आणि लाईनमध्ये उभं सुद्धा राहायला लागते। मंत्रालयामध्ये गेलो, मंत्रालयाच्या आतमध्ये असा काहीतरी व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता। आणि इथं सेल्फी बूथ सुद्धा आहे आणि हा आहे मंत्रालयाच्या बाहेरचा व्ह्यू। आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद सगळ्यांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल। थँक्यू सो मच।